बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार सौ सुनेत्र अजित पवार यांच्यासाठी गुरुवारी सभा झाली. सभेनंतर सुनेत्र अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. संपूर्ण देशाचं लक्ष लागून असलेल्या बारामती मतदारसंघातून पवार घराण्यात लढत होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून सुप्रिया सुळे तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून सौ सुनेत्र अजित पवार यांच्यामध्ये ही लढत होत आहे. पुण्यातील काउन्सिल हॉलमधील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय येथे सुनेत्रा पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपालीताई चाकणकर, महाराष्ट्र युवक अध्यक्ष सूरज चव्हाण तसेच महायुतीच्या घटक पक्षाचे नेते एकाच व्यासपीठावर यावेळी उपस्थित होते. यावेळी जाहीर सभेत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की 404 मध्ये बारामतीचा प्रतिनिधी पाठवला तर बारामतीच्या विकासाला चालना मिळेल. मोदींना पंतप्रधान करण्यासाठी सुनेत्रा पवारांना मतदान करा असं आवाहन फडणवीसांनी यावेळी केलं. सोलापुरातील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे महायुतीचे समन्वयक आमदार यशवंत माने, आमदार समाधान आवताडे, माजी पालकमंत्री दत्तात्रय भरणे, जिल्हाध्यक्ष दीपक आबा साळुंके, प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य किसन जाधव, राष्ट्रवादी सहकार विभाग कार्याध्यक्ष राजेंद्र हजारे, शिवराज जाधव, कायम निमंत्रित सदस्य इरफान शेख, प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड, राष्ट्रवादी विद्यार्थी संघटक सचिव प्रथमेश पवार, शहर संघटक हुलगप्पा शासम आदींनी सुनेत्रा पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल प्रसंगी उपस्थिती दर्शवली. यावेळी राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री यांनी सोलापुरातील प्रमुख पदाधिकारी किसन जाधव, इरफान शेख, चेतन गायकवाड यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांसमवेत अजित पवार यांनी सोलापूर लोकसभेचा महायुतीचा उमेदवार आमदार राम सातपुते यांना निवडून आणा अशा सूचना यावेळी या बैठकीदरम्यान त्यांनी दिल्या. यावेळी सोलापुरातील प्रमुख कार्यकर्त्यांनी युवा नेते पार्थ पवार आणि जय पवार यांचीही भेट घेतली. पंतप्रधान मोदींना पंतप्रधान करण्यासाठी महायुतीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करण्यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोमाने काम करावं अशा सूचना यावेळी अजित पवार यांनी दिल्या.